नमस्कार. हळदीचं झाड आहे जे आमच्याकडे उगलं आहे. म्हणजे ते टर्मरिक प्लांट आहे ना, ते खूप सुंदर आहे आणि त्याचसोबत ते तुम्हाला मी दाखवते. आणि एवढंच नाही तर हळदीचे फायदे काय काय आहेत ते सुद्धा सांगते. मग तुम्ही सुद्धा तुमच्या घरी हळदीचं झाड लावा. चला तर आपण पाहूया ते हळदीचं झाड आहे ते. हे पहा, हे हळदीचं झाड आहे. पहा, इथे इथे आणि इथे सुद्धा. आणि हे झाड आहे ना, ते म्हणजे आता आपण हळद ही आयुर्वेदात व स्वयंपाकात वापरली जाणारी एक औषधी वनस्पती आहे आणि तिच्या मुळांपासून मिळणारा हळदीचा उपयोग आपण अन्नात, औषधात व त्याचसोबत सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा केलेला पाहायला मिळतो आपल्याला. आणि एवढंच नाही तर मग आपण ही जी हळद पाहतो ती हळदीची फुले ही सौम्य औषधी असतात. त्यामुळे सौम्य औषधी गुणधर्म असलेली ही पहा, ते गुणधर्म त्यामध्ये असतात. त्यामुळे काय होतं, ती काही ठिकाणी पूजेमध्ये सुद्धा वापरली जाते जसं मी ऐकलं आहे. मला नक्की माहीत नाही पण मी असं ऐकलं आहे. आणि ही 2-3 महिन्यात ना झाडं फुलतं म्हणे हे. आणि आता हळदीचे जे मी फायदे तुम्हाला म्हटलं ना, सांगते म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचेसाठी उपयुक्त असते हळद, अन्न शुद्ध करते असं मी वाचलं आहे कुठे एका पुस्तकात. आणि जखमावर औषध म्हणून सुद्धा वापरता येते. त्याचमुळे आपण सर्वांनी ही हळद आहे ना ती नक्की लावूया. तर मग आपण सुद्धा लावूया. प्रत्येकाने शक्य असेल तर नक्कीच लावूया, नक्कीच. आणि महत्त्वाचं म्हणजे मी काही दिवस बाहेर होती त्यामुळे मला वाटतं ही लावून अशी नाही, बाहेरून नर्सरीमधून आणून लावून झाली अशी. ही आपोआपच इथे उगली असं मी आईकडून ऐकलं आहे माझ्या. त्यामुळे दुसरी जी हळद असते जी लावायची असते ती आपण घेऊन येऊन लावू शकतो. आणि ह्याचं काही डिस्क्रिप्शन तुम्हाला मी सांगते की रंग काय आणि कसं काय ते. तर मग आपण ते पाहूया. हे पहा, तर मग एक म्हणजे मला जे जाणवलं, ही फुले गुलाबी आणि तपकिरी रंगाची असतात. ही पहा, व्यवस्थित पहा. आणि एवढंच नाही तर मग फुलांच्या खाली ना हिरवट रंगाच्या छटा असतात. ह्या पहा इथे अशा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, खाली हिरव्या रंगाच्या छटा असतात. आणि एवढंच नाही तर ही फुले ना पावसाळ्यात उमलतात असं मी ऐकलं आहे. आणि हळद झाडाची पाने ना लांबट आणि थोडी जाडसर असतात असं. तर मग हे थोडं डिस्क्रिप्शन होतं झाडाबद्दल जे मला जाणवलं ते. आणि मला जास्त काही माहिती नाही, एवढी माहिती होती ती मी सांगितली. धन्यवाद. तुम्ही सुद्धा झाडं नक्की लावा हळदीची आणि नैसर्गिकरित्या अशी हळद उपयुक्त म्हणजे वापरात घ्या आणि फायदा करून घ्या. धन्यवाद.